Good morning, everyone. Kindly switch on your cameras. We are starting immediately. Okay, in last session we discussed about the interview preparation, right? अर्ध प्रेझेंटेशन आपलं कंप्लीट झालेलं होतं. हाफ पोर्शन बाकी आहे. So we are starting from today again the remaining part. This was the last slide which we discussed in last session. Right? Okay. See, last session मध्ये आपण याबद्दल डिस्कस केलं होतं रूल्स ऑफ सक्सेस इन इंटरव्ह्यू. In that we discussed about the timing, attire, communication, cell phone etiquettes, right? Confidence entry, seat selection, ग्रीटिंग करणं, ऍक्टिव्ह लिसनिंग ठेवणं, ग्रेट इंट्रोडक्शन देणं. ग्रेट इंट्रोडक्शन कसं असतं त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. शोईंग इंटरेस्ट टू दी इंटरव्ह्यूअर अँड कमिटमेंट, की आपण लॉंग टर्म जॉब करण्यासाठी तयार आहोत. ओके. प्रॉपर ड्रेसिंग अँड प्रॉपर एक्झिट. So these were the main points which we discussed. Now moving further, rules for the great introduction. काय काय रूल्स आपण फॉलो केले पाहिजे जेव्हाही आपण इंट्रोडक्शन देतोय स्वतःच. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले जेव्हा आपण कोणत्याही इंटरव्ह्यूला जेव्हा जातो तेव्हा आपल्याला असं विचारलं जातं की टेल मी अबाउट युअर सेल्फ, राईट? ऍट दॅट टाइम वी आर इंट्रोड्युसिंग आवर सेल्फ. आपण जेव्हा आपला इंट्रोडक्शन देतो तेव्हा आपण आपल्या करिअर बद्दल सांगतो, स्टडीज बद्दल सांगतो, आपल्या एक्सपिरियन्सेस बद्दल सांगतो. जर आपण फ्रेशर असेल तर आपण काय काय शिकत आहोत आता, किंवा काय शिकलो आहोत, काय काय इव्हेंट्स आपण केले आहेत, काय काय सेमिनार्स जॉईन केले आहेत, याबद्दल आपण सगळं सांगतो. सो we are going to discuss what are important points in this, what we need to focus on during the introduction. First is that don't use same intro for each interview. प्रत्येक इंटरव्ह्यू साठी सेम इंट्रो यूज करण्याची आवश्यकता नाही. डिपेंडिंग ऑन दी कंपनी तुम्ही तुमचा इंट्रो थोडासा मॉडिफाय करू शकतात. कंपनी जर एआय साठी आलेली असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी, तर तुम्ही त्या प्रकारे तुमचे स्किल सेट तिथे दाखवणं गरजेचं आहे. तुम्हाला त्याबद्दल जास्त नॉलेज आहे असं दाखवणं गरजेचं आहे. कंपनी जर जावा पायथॉन साठी आलेली असेल, सी प्लस प्लस साठी आलेली असेल, कोडिंग साठी आलेली असेल, तर तुम्ही त्याबद्दल जास्त एक्सपिरियन्स किंवा नॉलेज दाखवणं गरजेचं आहे. त्यानंतर कस्टमायझेशन. तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शनला कस्टमाइज करू शकता, राईट? कस्टमाइज म्हणजे चेंज करू शकता डिपेंडिंग ऑन दी सिनॅरिओ, डिपेंडिंग ऑन दी रियालिटी. ओके. चेंज करायचंय, जसं तुमचा रेझ्युमे पण तुम्हाला चेंज करावा लागतो, कारण की जसं कंपनीची रिक्वायरमेंट असेल तसंच आपल्याला त्यामध्ये इनपुट करावा लागतो डाटा. सेम प्रकार. अरेंज इन प्रॉपर सिक्वेन्स. प्रॉपर सिक्वेन्स मध्ये तुमचं इंट्रोडक्शन असलं पाहिजे. तुम्ही जर एखादी गोष्ट सांगत असाल तर तुम्ही टाइमलाईन नुसार सांगणं गरजेचं आहे, की आय हॅव डन दिस इव्हेंट ऍट दिस इयर 2019, देन आफ्टरवर्ड्स आय डिड माय final project in this year in 2021, and currently I am doing this in this year. तर सिक्वेन्स वाईज तुम्ही सांगणं गरजेचं आहे. जेव्हाही आपण एखादी सिक्वेन्स फॉलो करतो, राईट, इंट्रोडक्शन मध्ये, तेव्हा ते एक प्रॉपर क्लॅरिटी देतं समोरच्या, ऐकण्यासाठी पण इंटरेस्टिंग वाटतं. नाहीतर एखादी गोष्ट तुम्ही 2025 ची पहिले सांगाल, मग 2020 ची सांगाल, परत 2026 ची सांगाल, सो इट इज काइंड ऑफ प्रॉब्लेमॅटिक सिनेरिओ. प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि कन्फ्युजन क्रिएट होतं अशा सिनेरिओमध्ये. ठीक आहे. सो प्रॉपर सिक्वेन्स असणं गरजेचं आहे. डोंट जस्ट समराईज ऑर रीड युअर रेझ्युमे. नुसता रेझ्युम तुम्ही जो दिलाय तोच तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये नुसतं वाचायचं नसतं कधीच, तुम्ही जे तिथे मेन्शन केलंय ते. नो. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर मेन्शनिंग अबाउट दी आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन दी रेझ्युमे प्रोफाईल, तुम्ही असं नाही बोललं पाहिजे की येस आय एम गुड इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बस एवढंच ना.
तुम्ही यापेक्षा खूप जास्त एक्सप्लेन करू शकतात की मी AI मध्ये हे काम केलंय, की मी या कामावर सध्या फोकस करतोय किंवा करते. आय एम फॉलोइंग धीस चॅनल्स ऑन युट्यूब फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स टू लर्न मोर अँड मोर. यामध्ये या गोष्टी मी शिकलोय सध्या, या गोष्टींमध्ये मला नॉलेज आहे AI मध्ये. हे तुम्ही एक्सप्लेन करू शकतात त्यांना. जेव्हाही एखादी टेक्निकल जेव्हाही एखादी टेक्निकल फील्ड तुमच्या माइंडमध्ये असते, तुम्हाला त्या फील्ड बद्दल नॉलेज असतं, तेव्हा तुम्ही त्याचा एक्सप्लेन जास्त प्रमाणात केलं पाहिजे. ठीक आहे. अँड हायलाइट युअर एक्सपिरियन्सेस, एज्युकेशन, स्किल्स अँड हॉबीज. तुमच्या हॉबीज तुम्ही सांगितल्या पाहिजे, तुमचे स्किल्स तुम्ही सांगितले पाहिजे, तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही सांगितलं पाहिजे आणि तुमचं एज्युकेशन तुम्ही सांगितलं पाहिजे. आता बऱ्याच वेळा काय होतं, तुमच्या एक्सपिरियन्सेस बद्दल तुम्हाला जास्त सांगता येत नाही, बिकॉज यू आर अ फ्रेशर ऍट दॅट टाइम. बट बिंग अ फ्रेशर यू कॅन टेल अदर थिंग्स. तुमच्या एज्युकेशन बद्दल सांगा, तुम्ही काय शिकले आहेत आतापर्यंत ते सांगा, तुमच्या स्किल्स बद्दल सांगा, तुमच्या हॉबीज बद्दल सांगा. हॉबीज कोणत्या पाहिजे ते मी तुम्हाला सांगेलच पुढे. गिव्ह एक्झाम्पल्स द्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही AI बद्दल काहीतरी सांगताय, तर त्याचे काही ठराविक एक्झाम्पल्स द्या की तुम्ही या प्रोजेक्टवरती काम करत आहात, किंवा तुम्ही या वेबिनारला अटेंड केला आहे, वर्कशॉपला अटेंड केला आहे, हे सगळं. कीप इट शॉर्ट. शॉर्ट मध्ये ठेवा. वाय? बिकॉज अननेसेसरी टाइम एनहान्स करणं इंटरव्ह्यूचा, तो पण एक निगेटिव्ह पॉइंट असतो तुमच्यासाठी. सो बी प्रॉपर विथ द टायमिंग. तुम्ही खूप जास्त वेळ घेणं पण चुकीचं आहे. तुम्ही एकदम पॉइंट टू पॉइंट बोललेलं गरजेचं राहील तिथे. विनाकारण काही पण चर्चा करू नका तिथे. जे महत्वाचं असेल तेच सांगणं गरजेचं आहे. ऑलवेज स्टार्ट विथ द फुल नेम. ओके. सी नाव वाय फुल नेम? बिकॉज ही एक ऍज अ पार्ट ऑफ पॉलिसी म्हणूया आपण, किंवा ऍज अ प्रॅक्टिस म्हणूया. कोणत्याही इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला जेव्हा विचारलं जातं तुमच्या स्वतःबद्दल सांगा, इंट्रोड्यूस युअर सेल्फ, तर आपण पहिले आपलं नाव सांगतो, आपण ते शिकत आहोत त्याबद्दल सांगतो. अँड वी टेल देम अबाउट इन विच ऑर्गनायझेशन वी आर स्टडिंग, व्हॉट फील्ड वी आर स्टडिंग, एव्हरीथिंग, राईट? इन विच इयर वी आर स्टडिंग. सो हे फक्त सांगण्यासाठी नसतं. इट ऑल्सो टेल्स दॅट हाऊ फ्लुएंट यू आर इन कम्युनिकेशन, हाऊ गुड यू आर इन कॉन्फिडन्स. हे दर्शवतं त्याबद्दल. तुमची बॉडी लँग्वेज त्यामध्ये कळते, तुमची टोन त्यामध्ये कळते, तुमचा स्पीड किती आहे त्यामध्ये कळतो. दॅट्स वाय इट इज आस्क्ड बाय पीपल. ओके. त्यामुळे असं नका समजू की तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायचंय, तुमचं नाव सांगायचं, बट नाव नाव तर त्यांच्याकडे पण असतंच तुमचं अवेलेबल, राईट? बट इव्हेंच्युअली कीप दॅट इन माइंड की हे गरजेचं आहे, हे तुम्ही सांगणं गरजेचं आहे. यावरनं तुमचा कॉन्फिडन्स कळतो पुढच्या. ठीक आहे. देन आफ्टर दॅट इट इज लाईक ऑलवेज स्टार्ट विथ द फुल नेम. ते झालंय. टॉक अबाउट द व्हॅलिड हॉबीज, अवॉइड द इम्प्रॉपर हॉबीज. जसं मी तुम्हाला सांगितलं की इम्प्रॉपर हॉबीज अवॉइड करायचे, चांगल्या चांगल्या हॉबीज बद्दल सांगायचे. तर काय काय आलं चांगल्या चांगल्या हॉबीज मध्ये? रीडिंग बुक्स आलं. रीडिंग बुक्स ही खूप चांगली हॉबी आहे. आता तुम्ही जर एखादा बुकच वाचत नसाल आणि तुम्ही जर सांगत असाल की आय हॅव हॉबी ऑफ दिस, ऑफ रिडिंग बुक्स, तर तुम्ही सांगून उपयोग नाहीये. बिकॉज इफ यू आर आस्क्ड व्हॉट बुक यू आर रिडिंग, तर तुमच्याकडे त्याचा आन्सर नाही राहणार आहे. तर खोटं बोलून तिथे तुम्ही जास्त प्रमाणात नाही एक्सप्लेन करू शकणार स्वतःला. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर वे मध्ये सांगावं लागेल तुमच्या हॉबीज बद्दल, की तुम्हाला युट्यूब वरती यु नो AI बद्दल बघायला आवडतात चॅनल्स, कम्प्युटर रिलेटेड आवडतात, प्रोग्रामिंग बद्दल आवडतात, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग बद्दल आवडतात. तुम्ही असं सांगू शकतात, राईट? मग तुम्ही एखादे 2 चॅनल फॉलो पण करू शकतात तोपर्यंत. यू हॅव दॅट टाइम. आणि त्यामध्ये तुम्हाला बरं शिकायला पण भेटेल. जसं तुम्ही आता इथे इन्स्टिट्यूट मध्ये शिकत आहात, राईट? दिस इन्स्टिट्यूट इज टीचिंग यू मेनी डिफरंट थिंग्स. खूप चांगलं चांगलं शिकवत आहात, टॉपिक शिकवत आहे ते. तर याबद्दल तुम्ही सांगू शकता की ऍडिशनली आय हॅव लर्न दिस. तुम्ही हे शिकले आहेत, या पॉइंटर्सला तुम्हाला नॉलेज आहे, या पॉइंटर्स बद्दल हे सगळं सांगू शकतात. ठीक आहे. व्हॅलिड हॉबीज सांगा. ट्रॅव्हलिंग आवडू शकते तुम्हाला. तुम्हाला रिडिंग बुक्स झालं, त्यानंतर वेब ब्राउझिंग झालं, लर्निंग न्यू थिंग्स झालं इन सॉफ्टवेअर, कोडिंग झालं, वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन डेव्हलप करायला आवडतं, मी ट्राय करत असतो वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन डेव्हलप करणं, असं सांगू शकतात तुम्ही. ठीक आहे. करू शकतो किंवा करू शकते, काइंड ऑफ दॅट वे. ठीक आहे. बोथ. अँड इन्क्लूड दी व्हॉलंटियर वर्क. हे खूप महत्वाचं आहे. इन्क्लुडिंग दी व्हॉलंटियर वर्क मीन्स, जेव्हाही तुम्ही स्टडीज करत असता तेव्हा तुम्ही एखादं समाजसेवेचं काम, श्रमदान असू द्या किंवा वृक्षारोपण असू द्या, ट्री प्लांटेशन ऍक्टिव्हिटी, किंवा अनाथ आश्रमला भेट देणं असू द्या, किंवा ब्लड डोनेशन कॅम्प्स तुम्ही रन करू शकतात. हे सगळे जे कार्य आहेत, हे सगळे जे काम आहेत, हे तुम्ही ऍज अ ऍडिशनल पॉइंट ऑफ युअर पर्सनॅलिटी हे सांगू शकता.
हे लक्षात असू द्या की तुम्ही अशा प्रकारे काहीही जर सांगत असाल तर ते खूप चांगलं इम्प्रेशन क्रिएट करतं तुमचं इंटरव्ह्युअरच्या माइंडमध्ये. बिकॉज बिंग अ रिस्पॉन्सिबल सिटीजन इट क्रिएट्स अ नाईस इम्प्रेशन दॅट हो तुम्हाला सोसायटी बद्दल, नेचर बद्दल पण काळजी आहे. अँड लास्टली, हॅव अ प्रॉपर टोन, गेस्चर, आय कॉन्टॅक्ट अँड स्माइल. सिम्पल. ठीक आहे. जस्ट 1 मिनिट. ओके. सो व्हॉलंटिअर वर्क इन्क्लूड करायचं आहे, प्रॉपर टोन ठेवायची आहे, प्रॉपर टोन, गेस्चर्स, आय कॉन्टॅक्ट अँड स्माइल. या गोष्टी ज्या आहेत ना, प्रॉपर टोन झालं, प्रॉपर कॉन्टॅक्ट झाले, आय कॉन्टॅक्ट वगैरे वगैरे सगळं, हे लिटरली हे तुम्हाला कम्युनिकेशन स्किलच्या प्रेझेंटेशन मध्ये पण दिसलं असेल, हे तुम्हाला आज पण दिसतंय, हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसलं असेल. सिम्पल रिझन याचं हे आहे की हा पॉइंट जो आहे हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हा सगळ्या ठिकाणी ऍप्लिकेबल होतो तुम्हाला. म्हणून मी म्हणतोय की जेव्हाही तुम्ही ऍज अ स्टुडंट जेव्हा इंटरव्ह्यू देत असतात, जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल काहीतरी सांगत असतात प्रोफेशनल लेवलला, तेव्हा हे चांगल्या प्रकारे तुम्हाला लर्न पाहिजे की तुम्ही काय बोलणार आहात, तुम्ही काय सांगणार आहात, हे कंटिन्युअसली म्हणजे तुम्ही एक तयारच करून ठेवा तुमचा पेज. खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी. ओके. आणि गेस्चर्स, आय कॉन्टॅक्ट तरच तुमचे चांगले होऊ शकतात. कशामुळे माहितीये का, जेव्हाही तुमच्याकडे कंटेंट असतो, जेव्हाही तुमच्याकडे तुमचं प्रॉपर इंट्रोडक्शन असतं, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप चांगला असतो आणि तुम्ही चांगल्या प्रकारे तुमचे गेस्चर्स आणि टोन्स मेंटेन करू शकता. जर तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शनच देता येत नाहीये तर तुम्ही चांगल्या प्रकारे कॉन्फिडेंटली बोलू शकणार नाही. अँड इंट्रोडक्शन कधी पण स्टार्टिंगलाच असतं, एंडिंगला नसतं इंटरव्ह्यूच्या. ठीक आहे. समजलंय सर्वांना इथपर्यंत? अंडरस्टूड? आवाज येत नाहीये. पहिले फक्त व्हिडिओ बंद होते, आता आवाज पण बंद झाले सगळ्यांचे. कमीत कमी रिस्पॉन्स देत चला, समजतंय की नाही समजत आहे. समजलंय सर्वांना या स्लाइड बद्दल? ठीक आहे. नेक्स्ट, रूल्स फॉर व्हर्च्युअल इंटरव्ह्यू. क्लिअर बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे, फॉर्मल अटायर असणं गरजेचं आहे, तुमचा कॅमेरा ऑन असणं गरजेचं आहे. बॅकग्राऊंड का क्लिअर पाहिजे? बिकॉज सी प्रॉपर बॅकग्राऊंड जर असेल तर तुमचा इंटरव्ह्यू चांगला जाऊ शकतो. राईट. तुम्हाला तुमचा जो इंटरव्ह्यू असेल त्यामध्ये काही ग्लिचेस फेस नाही होणार आणि तुम्हाला डिस्टर्बन्स नाही होणार बॅकग्राऊंडचा. ठीक आहे. कारण की इंटरव्ह्यू देताना तुम्हाला कधी पण एक प्लेन बॅकग्राऊंड ठेवावं लागतं, फॉर्मल अटायर ठेवावं लागतो, तुमची ड्रेसिंग फॉर्मल पाहिजे, कॅमेरा ऑन असणं गरजेचं आहे. अँड सिट स्ट्रेट अँड बी विजिबल टिल दी बेस्ट. कमरेपर्यंत विजिबल असणं गरजेचं आहे. इफ इफ नॉट देन स्टमक पर्यंत. ठीक आहे. कॅमेरा ऑन असणं गरजेचं आहे. आता प्रत्येक वेळेस मी जसं तुम्हाला सांगत असतो कॅमेरा ऑन ठेवत चला, लक्ष ठेवत चला, हे त्यासाठीच असतं कारण की इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला ऑप्शन नाहीये, तुम्हाला ते फेस करणंच आहे. ठीक आहे. तर ही प्रॅक्टिस अगोदरच तुम्हाला पाहिजे. बट इव्हेंच्युअली ती सवय आजपासूनच लागते, आतापासूनच लागते, या गोष्टी असतात. बट इफ यू आर नॉट फॉलोइंग दॅट तर तुम्हाला पुढे पण इश्यूज येतीलच. ठीक आहे. अँड नेक्स्ट, चार्जिंग युअर लॅपटॉप फॉर हॅव्हिंग इंटरव्ह्यू. बिकॉज जर तुमच्याकडे पॉवर कटचा इश्यू असेल, लॅपटॉपची चार्जिंग जर नसेल तर तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये इश्यूज येऊ शकतात आणि तुम्हाला प्रॉब्लेम फेस होऊ शकतात. जर तुम्ही फोनवरून इंटरव्ह्यू देत असाल तर तुम्हाला कॉल्स येऊ शकतात दुसऱ्यांचे. सो इट कॅन बी अ प्रॉब्लेमॅटिक सिनॅरिओ फॉर यू. प्रॉपर साऊंड क्वालिटी तुम्हाला ठेवावी लागते. हेडफोन्स प्रॉपरली चेक करा कनेक्टेड आहे की नाही, नेटवर्क चांगलं आहे की नाही चेक करा पहिलेच. जे ऍप्लिकेशन तुम्ही युज करणार आहात त्यामध्ये तुमची फेसिंग प्रॉपर दिसते की नाही ते बघा. दुसरा एखादा अवतार जर त्यामध्ये दिसत असेल तर दॅट इज ऑल्सो अ प्रॉब्लेम. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. प्रॉपर लाइटिंग अँड अवॉइड दी बॅकग्राऊंड नॉईज. सिम्पल. ठीक आहे. बॅकग्राऊंड नॉईज अवॉइड करायची, अशा एखाद्या निवांत ठिकाणी बसायचं की तिथे तुम्हाला प्रॉपरली इंटरव्ह्यू देता येईल. ठीक आहे. नेक्स्ट, हे एक इंट्रोडक्शन आहे, डेमो इंट्रोडक्शन. दिसते सर्वांना स्लाइड? स्लाइड दिसत आहे सर्वांना इंट्रोडक्शनची? आवाज येतोय माझा? Yes, चलो ऍटलिस्ट काहीतरी स्टुडंटच्या समोर फोन आहेत. ठीक आहे. इंट्रोडक्शन, आपण विश करतो गुड मॉर्निंग, देन वी टेल आवर नेम, आपलं नाव आपण सांगतो.
आपण ज्या इयरमध्ये शिकत आहोत ते आपण सांगतो की इन विच इयर वी आर स्टडिंग. ठीक आहे. आणि कॉलेजचं नाव आपण बोलतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं ऍज अ प्रॅक्टिस हे सांगावं लागतं. दिस इज दी प्रोसेस. यापुढे तुम्ही जे बोलणार आहात ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या स्टडीजच्या बियॉन्ड काय करतात. आय फोकस ऑन बिल्डिंग माय टीम वर्क. सॉफ्ट स्किल्स तुम्ही डेव्हलप करतात तुमचे. कॉलेजच्या सेव्हरल इव्हेंट सेमिनार्सला लीड करतात. डिफरंट ग्रुप प्रोजेक्ट तुम्ही करतात. ग्रुपचे प्रोजेक्ट तुम्ही करतात. हे सगळं तुम्ही सांगू शकता. एखादं एक्झाम्पल देऊन सुद्धा तुम्ही एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आय एम अ क्विक लर्नर हे तुम्ही सांगू शकतात. मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडतं हे सुद्धा तुम्ही सांगू शकतात. आणि माय गोल इज टू ग्रो माय लिडरशिप स्किल्स. रेप्युटेड ऑर्गनायझेशन मध्ये मला जॉब करायचा आहे. माझे पोटेन्शियल आणि माझे स्किल्स अप्लाय करण्यासाठी. अँड देन यू कॅन से थँक्यू ऍट द एंड. हा एक जनरल एक्झाम्पल आहे इंट्रोडक्शनचा. जस्ट अ टेम्पलेट. बट यामध्ये तुम्ही तुमचं सोशल वर्क बद्दल जे होतं जे मी सांगितलं ते तुम्ही यामध्ये ऍड करू शकतात. सोशल वर्क बद्दल तुम्ही जे पण काही कार्य केलेले असतात ते तुम्ही यामध्ये ऍड करू शकतात. ओके. देन असाच इंट्रोडक्शन तुम्हाला बनवायचा आहे स्वतःला ऍज अन असाइनमेंट. ठीक आहे. तर असाइनमेंट असू द्या तुमच्याकडून घेतली जाऊ शकते, जमा करून घेतली जाऊ शकते, सबमिट करावी लागेल तुम्हाला असाइनमेंट कदाचित. तर तुमचं स्वतःचं इंट्रोडक्शन तुम्ही बनवून ठेवा. व्हाय बिकॉज की जेव्हाही तुम्ही कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्याल फ्युचरमध्ये तर तुमच्याकडे काहीतरी कंटेंट असला पाहिजे फॉर युअर सेल्फ, फॉर युअर इंटरव्ह्यू. तर तुम्ही स्वतःचा इंटरव्ह्यू तयार करा. नॉट नेसेसरी की हाच टेम्पलेट युज केला पाहिजे. हे फक्त जनरल एक्झाम्पल आहे. यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्ही ऍड करू शकतात. की तुम्ही तुमच्या स्कूल कॉलेजेसमध्ये काय शिकले आहात, काय इव्हेंट और काय वेबिनार्स तुम्ही जॉईन केले आहेत, कोणते कोणते वर्कशॉप तुम्ही अटेंड केले आहेत, त्यानंतर कोणत्या कोणत्या प्रकारचे स्किल्स तुम्हाला माहित आहे, त्यानंतर तुम्ही करंटली कोणत्या युट्यूब चॅनल्सला फॉलो करतात चांगल्या चांगल्या की ज्यामध्ये तुम्ही चांगलं शिकत आहात, कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही ट्रेनिंग घेतलेली आहे, ऍडिशनल ट्रेनिंग, ते तुम्ही सांगू शकता. तुमच्या स्किल्स बद्दल, तुमच्या एनजीओ काइंड ऑफ जे काम असतात, तुमचं श्रमदान झालं, एनजीओ मध्ये तुम्ही एखादा टाईप करून तुम्ही काम केलेलं असेल, त्यानंतर तुम्ही एखादं समाजसेवेचं काम केलेलं असेल, एव्हरीथिंग यू कॅन हॅव इट. जेव्हाही तुम्ही एखादं काम अशा प्रकारचं कराल तेव्हा हे लक्षात असू द्या की त्याचं सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर ती खूप चांगली गोष्ट असते. ठीक आहे. सर्टिफिकेट तुमच्याकडे असू द्या, व्हेरी गुड थिंग. तुमच्याकडे ते व्हॅलिड रिझन असतं, रिझन इन द सेन्स प्रूफ असतं की तुम्ही ते दाखवू शकता. ठीक आहे. सो इंटरव्ह्यू स्वतःचा अशा प्रकारे बनवा. दी इंट्रोडक्शन फॉर इंटरव्ह्यू. ओके. And the next point is the last slide for today's presentation, the tricky phase. ट्रिकी फेज म्हणजे काय की जेव्हाही आपण इंटरव्ह्यू देत असतो बरेच वेळा असं होतं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. त्याचं अँसर कधी कधी आपल्याला टफ होतं देण्यासाठी, राईट. सो अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स की ते तुम्ही अँसर देऊ शकतात. व्हाय शुड बी हायर यू. तुम्हाला आम्ही का जॉबमध्ये घेतलं पाहिजे, तुम्हाला का आम्ही जॉब देऊ, असा क्वेश्चन विचारू शकतात कंपनीचे स्टाफ जे असतात ते इंटरव्ह्यू साठी आलेले. याचे 2-3 अँसर्स आहेत तुमच्याकडे. तुम्ही तुमच्या स्किल्स बद्दल सांगायचं आहे तिथे की तुमच्या स्किल्स इथे मॅच होत आहेत. तुमच्यामध्ये शिकण्याची जिद्द आहे, तुमच्यामध्ये काम करण्याची इच्छा आहे. यू आर पॅशनेट फॉर जॉईनिंग दिस ऑर्गनायझेशन किंवा यू आर पॅशनेट फॉर दिस जॉब. ठीक आहे. त्यानंतर या कंपनीच्या पॉलिसीज तुम्हाला चांगल्या वाटतायत किंवा मला इथे जॉब करायला आवडेल हे तुम्ही सांगू शकतात. खास करून तुम्हाला तुमच्या स्किल्स वरती फोकस करायचा आहे. जेव्हा तुम्हाला हायर करण्याबद्दल क्वेश्चन विचारला जातो ना तेव्हा तुमच्या स्किल्स बद्दल तुम्हाला जास्त प्रमाणात सांगायचं की तुमच्या स्किल्स या हाय लेवलच्या आहेत आणि या इथे मला अप्लाय करायच्या आहेत. सिम्पल. आणि कंपनी जर म्हटली की तुम्हाला आमच्याच कंपनीमध्ये का जॉईन व्हायचंय तर मग प्रोफाईल बद्दल जास्त तुम्ही सांगू शकता की मॅचिंग प्रोफाईल आहे. तुम्ही जे शिकले आहात त्याच प्रकारची प्रोफाईल तुम्हाला गरजेची आहे आता आणि त्या प्रकारे मी खूप चांगलं परफॉर्म इथे करू शकेल. सिम्पल. आणि त्यानंतर सेम जसं व्हाय शुड बी हायर यू मध्ये तुम्ही जसं बोलले स्किल्स बद्दल इंटरेस्ट बद्दल जसं सांगितलं तसं सेम प्रकारे इथे तुम्हाला सांगायचंय. तुमचे स्किल्स सांगायचे, तुम्ही कशामध्ये हुशार आहात, तुमच्या इंटरेस्ट बद्दल सांगायचं आहे की तुम्हाला या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, या कंपनीबद्दल तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन आहे, कंपनीचा डेटा तुम्हाला चांगला माहित आहे, तुम्हाला यामध्ये जॉब करायला आवडेल, हे सगळं तुम्हाला सांगायचं. जर तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगत असाल किंवा तुम्ही काहीही त्यांच्यासोबत बोलत असाल अँड इन बिटवीन जर समजा त्यांनी तुम्हाला इंटरप्ट केलं, इंटरप्ट करणे म्हणजे ते तुमचा फ्लो ब्रेक करतील, तुम्हाला थांबवतील इन बिटवीन, राईट. तर अशा वेळी कूल राहणं खूप गरजेचं आहे, काम राहणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे.
जेव्हाही ते तुम्हाला ब्रेक करतायत तुमच्या सेंटेन्सेसला, तेव्हा जस्ट येस सर किंवा येस मॅडम बोलून शांत बसून राहायचं, जस्ट नॉडिंग करायची, हेड नॉड करायचं आणि सायलेंट होऊन जायचं. इट्स ओके. कारण की बऱ्याच वेळा असं होतं की वेन एव्हर वी आर टेलिंग समथिंग, इट इज नॉट नेसेसरी दॅट दे विल लिसन होल सिनेरिओ ऑफ युअर सेंटेन्सेस ऑर व्हॉट यू आर टेलिंग देम. त्यांना जे गरजेचं होतं त्यांचं ते ऐकून झालेलं असतं. त्यांना कदाचित फक्त तुमची इंग्लिश बघायची असते, किंवा त्यांना कदाचित तुमचं कम्युनिकेशन बघायचं असतं, किंवा त्यांना कदाचित तुमचा कॉन्फिडन्स बघायचा असतो. बाकी सगळी इन्फॉर्मेशन त्यांना तुमची माहित असते. सिम्पल. ठीक आहे. दॅट्स वाय कीप इन माइंड अबाउट दी यु नो whenever you are telling them about all these things, whenever you are asked to stop, then you can stop properly. If you didn't listen their question, जर तुम्हाला त्यांचा प्रश्न ऐकूच जर नाही आला तर, बऱ्याच वेळा काय होतं इंटरव्ह्यूज मध्ये, जेव्हाही एखादी कंपनी जे स्टाफ असतात ते क्वेश्चन्स विचारतात, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला त्यांचा क्वेश्चन प्रॉपरली ऐकू नाही येत. राईट, ऐकू नाही येत, बट आपण इमॅजिन करून चालतो की यांनी असं काहीतरी विचारलं असेल आणि आपण अँसर्स द्यायला सुरुवात करतो. सिम्पल. अशा वेळी कधीच असं करायचं नाहीये. जेव्हाही आपल्याला त्यांचा क्वेश्चन प्रॉपरली ऐकू येत नसेल, त्यावेळी आपण त्यांना क्लिअर कट सांगणं खूप गरजेचं आहे. की आपण त्यांना परत विचारू शकतो की डिअर सर किंवा डिअर मॅडम किंवा सॉरी सर, सॉरी सॉरी मॅडम, कॅन यू प्लीज रिपीट द क्वेश्चन. सिम्पल, एकदम सिम्पल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. एखादा क्वेश्चन जर तुम्हाला ऐकू नाही आला तर तुम्ही त्यांना तो प्रश्न पुन्हा विचारू शकतात, कारण की तुम्हाला तो ऐकू नव्हता आलाय. अर्धवट ऐकलेल्या प्रश्नांचे उत्तर उगाच देऊ नका, बिकॉज इट कॅन हॅम्पर युअर इंटरव्ह्यू. ठीक आहे. नेक्स्ट, इफ यू आर अ फ्रेशर, जर तुम्ही फ्रेशर असाल तर काय कराल, काय आन्सर देणार तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये? सिंपल आहे. सी, जेव्हा एखादा एक्सपिरियन्स्ड पर्सन असतो तेव्हा त्यांच्याकडे खूप वास्ट एक्सपिरियन्स असतो, वेगवेगळ्या कंपनीचा एक्सपिरियन्स असतो, त्यांना सांगण्यासाठी खूप असतं. ते खूप प्रकारे वेगवेगळ्या पॉइंटर्सला सांगू शकतात, बोलू शकतात. बट व्हॉट एज अ फ्रेशर, तुम्ही फ्रेशर आहात, तुम्ही फक्त स्टुडंट आहात, तुम्ही काय सांगणार आहे सांगून सांगून? सो तुमच्या स्किल्स बद्दल तुम्ही सांगणार आहे, तुमच्या हॉबीज बद्दल तुम्ही सांगणार आहात, तुमच्या सॉफ्ट स्किल्स बद्दल तुम्ही सांगणार आहात. सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय? आय एम अ गुड इन टाइम मॅनेजमेंट, आय एम गुड इन प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स, आय एम गुड इन कम्युनिकेशन, और आय एम गुड इन टीम हँडलिंग. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की तुमचे सॉफ्ट स्किल तुमच्यासाठी खूप महत्वाचे. हे तुम्हाला तिथे इंटरव्ह्यू मध्ये नक्की क्वालिफाय करतील जर तुमचे सॉफ्ट स्किल चांगले असतील तर. दॅट्स वाय आय ऑलवेज टेल यू, फॉर एक्झाम्पल जर कंपनीने विचारलं तुम्हाला, तुम्ही जर टीम लीडर झाले तर तुम्ही टाइम कसा मॅनेज करणार, तुम्ही कोणत्या कामांना प्राधान्य देणार, तुम्ही काय फोकस करणार, त्यावेळी तुमच्याकडे आन्सर असलं पाहिजे. तुम्ही मॅट्रायसेस फॉलो करा. राईट, हेशन ऑर मॅट्राइस असेल, तुम्ही इम्पॉर्टंट, अर्जंट, इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट बट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट अँड ऑल्सो नॉट अर्जंट, हे सगळे मॅट्रायसेस तुम्ही क्वाड्रंट लक्षात ठेवा. पॅरेटो प्रिन्सिपल लक्षात ठेवा. राईट, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे, ह्या लक्षात असल्या पाहिजे, ह्या तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. दॅट्स वाय कीप इन माइंड वेन एव्हर यू आर आस्क्ड अबाउट दी सॉफ्ट स्किल्स, तुमच्याकडे तितक्या प्रकारचे सॉफ्ट स्किल्स असणं गरजेचं आहे. दॅट्स वाय इतकं मी तळमळीने तुम्हाला सांगत असतो, सॉफ्ट स्किलकडे लक्ष द्या. त्यामुळेच याकडे फोकस करणं खूप गरजेचं आहे. देन तुमच्या पोटेन्शियल बद्दल, तुमच्यामध्ये किती धमक आहे शिकण्याची, तुमच्यामध्ये किती हिंमत आहे शिकण्याची, तुमच्यामध्ये पोटेन्शियल किती आहे, तुमच्यामध्ये किती कॉन्फिडन्स आहे ते काम करण्याची, हे तुम्ही सांगू शकता. आणि त्यानंतर सोशल वर्क, तुम्ही ऍज अ फ्रेशर सोशल वर्क जर केलेलं नसेल तर आता पण तुम्हाला चान्स आहे. तुम्ही सोशल वर्क कोणतं पण, तुमच्या इन्स्टिट्यूट थ्रू असू द्या किंवा तुम्ही सेल्फ असू द्या, कोणतंही श्रमदान असू द्या, कोणतीही ऍक्टिव्हिटी अशी असू द्या की जी समाजासाठी चांगली आहे, निसर्गासाठी चांगली आहे, ब्लड डोनेशन कॅम्प असू द्या, तर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता. ओके. सो फ्रेशर असल्यानंतर स्किल्स, त्यानंतर हॉबीज, त्यानंतर सॉफ्ट स्किल्स, त्यानंतर पोटेन्शियल अँड देन सोशल वर्क, हे खूप महत्वाचं आहे ऍज अ फ्रेशर तुमच्यासाठी, बिकॉज यू आर ऑल फ्रेशर्स. राईट, तुमच्याकडे कंपनीचा एक्सपिरियन्स नाहीये. सो दिस पॉइंटर्स विल हेल्प यू इन दॅट. अँड आन्सर फॉर एनी एम्प्लॉयमेंट गॅप्स. बऱ्याच वेळा काय होतं की एखादा व्यक्ती जेव्हा जॉब करतो आणि जॉब केल्यानंतर तेव्हा जेव्हा 3 महिन्यांचा, सॉरी 3 वर्षांचा, 4 वर्षांचा जेव्हा गॅप पडतो जॉबमध्ये, आणि पुन्हा आपल्याला जॉब करायची जेव्हा इच्छा होते, राईट, तिथे आपल्या एक्सपिरियन्स मध्ये कळतं रेझ्युमे मध्ये की तुम्ही इथे इथे या वर्षी जॉब केला आहे, या कंपनीमध्ये इतके वर्ष काम केलं आहे.
त्यानंतर असं दिसतंय की तुमचा गॅप आहे 3-4 वर्ष. काय होतं बऱ्याच वेळा मॅक्झिमम टाइम 90% कंपनी तुम्हाला विचारते की वाय यू हॅव दिस गॅप. तुमच्याकडे तुम्ही इतका गॅप का ठेवला होता या ड्युरेशन तुम्ही काय केलं. तर तुमच्याकडे व्हॅलिड अँसर असलं पाहिजे, चांगलं अँसर असलं पाहिजे. विच इज दॅट अँसर, व्हॉट दॅट अँसर शुड बी. तुम्ही एक्झाम प्रिपरेशन करत होते हे तुम्ही बोलले पाहिजे. तुमचं लग्न होतं हे तुम्ही बोलले पाहिजे, जर असेल लग्न झालेलं तर त्यावेळी. हेल्थ बद्दल तुम्ही बोलू शकतात किंवा फॅमिली बिझनेस बद्दल तुम्ही बोलू शकतात. हे 4 रिझन्स असे आहेत की ते खूप चांगले आहेत. एक्झाम प्रिपरेशन नक्की तुम्ही सांगू शकता की तुम्ही एक्झामची तयारी करत होते, गव्हर्नमेंट एक्झाम्स इन ऑल. त्यांना पण चांगलं वाटेल की तुम्ही अभ्यासू आहात. मॅरेज म्हणजे तुमचं स्वतःचं लग्न झालं असेल त्या ड्युरेशन मध्ये तरच तुम्ही हे सांगा. काकाच्या मुलाचं लग्न होतं, मामाच्या मुलीचं लग्न होतं हे सांगून अर्थ नाहीये, याने काही तुमचं चांगलं इम्प्रेशन नाही पडणार. स्वतःचं असेल तर तुम्ही सांगू शकता फॅमिली मॅनेजमेंट करायची होती त्यावेळेस आणि लग्न झालं होतं, शिफ्टिंग करायची होती वेगळ्या सिटीमध्ये वगैरे वगैरे तुम्ही सांगू शकता. हेल्थ बद्दल तुमच्या फॅमिलीची हेल्थ असो किंवा तुमची हेल्थ असो क्रिटिकल लेवलची, त्याबद्दल तुम्ही सांगू शकता. अँड दी फॅमिली बिझनेस. फॅमिली बिझनेसमध्ये तुम्ही हेल्प केली तुमच्या घरच्यांना, सिच्युएशन अशी आली होती की तुम्हाला फॅमिली बिझनेसमध्ये यावं लागलं. हे सगळे अँसर्स तुम्ही सांगू शकता गॅपमध्ये, जर तुमच्या एम्प्लॉयमेंटमध्ये जॉबमध्ये जर गॅप असेल तर. ठीक आहे. नाव डिस्कशन ऑन दी सॅलरी. सॅलरीवर डिस्कशन करणं म्हणजे काय. जर एखादी कंपनी तुम्हाला अप्रोच करते, तुम्हाला इतकी सॅलरीची रेंज विचारते, तर नेगोशिएशन करण्यासाठी तयार राहा. नेगोशिएट करणं म्हणजे काय, तोलभाव करणं. जर कंपनी म्हणते 5 लाख तर तुम्ही म्हणताय 5.5, मग तुम्ही 5 वर येताय, कंपनी 5 वर ओके करते. लाईक दॅट वे. अवॉइड दी नंबर्स. नंबर्स अवॉइड करा सांगणं. म्हणजे नंबर्स अवॉइड करणं म्हणजे काय, जेव्हाही एखादी कंपनी विचारते की तुम्हाला सॅलरी किती पाहिजे, राईट, तेव्हा तुम्ही जर असं बोलले की मला 30,000 सॅलरी पाहिजे पर मंथ, तर हे कुठे ना कुठे चुकतंय. मग चुकीचा आन्सर तुम्ही देताय. बिकॉज त्यांच्या मनात कदाचित 40,000 पण असू शकतं मंथली सॅलरी. तुम्ही स्वतःची सॅलरी कमी करून घेतली असं दिसतं मग तिथे. जेव्हाही एखादी कंपनी सॅलरी विचारते तुम्हाला किती पाहिजे, तेव्हा तुम्ही एक रेंज विचारा त्यांना की व्हॉट इज द रेंज फॉर दिस प्रोफाईल विच आय कॅन गो फॉर. किंवा तुम्ही त्यांना रेंज विचारण्यापेक्षा तुम्ही पण तुमची रेंज सांगू शकता की माझं एक्सपेक्टेशन 5 लाख ते 7 लाख मध्ये आहे, माझं एक्सपेक्टेशन 8 लाख ते 12 लाख मध्ये आहे, किंवा माझं एक्सपेक्टेशन 4 लाख ते 5 लाख मध्ये आहे, 10 ते 12, 12 ते 15, अशी तुम्ही रेंज त्यांना सांगू शकता. रेंज सांगितल्याने काय होतं, तुम्हाला बेनिफिट भेटतो. कारण की त्या रेंजमध्ये एखादी जर वॅकन्सी त्यांची असेल आणि ती प्रोफाईल जर त्या ठिकाणी सूट होणार असेल तर तुम्हाला चांगल्या पॅकेजवर ते घेतात. त्यामुळे तुमचं नुकसान नका करून घेऊ. नेगोशिएट करण्यासाठी तयार राहा. कदाचित असं पण होऊ शकतं तुम्ही 6 लाखचं पॅकेज बोलले आणि त्यांना 5 लाखाची त्यांची लिमिट आहे, तर थोडं नेगोशिएट करण्यासाठी पण रेडी राहा. ठीक आहे. आफ्टर दॅट कॅन वी आस्क द क्वेश्चन फ्रॉम द कॅन्डिडेट्स पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे काय, तुम्ही इंटरव्ह्यूला गेले आहात, तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारले जातात, तुम्ही खूप सारी उत्तरं देतात, बट काय असं होऊ शकतं का की तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता आणि ते उत्तर देतील. येस, दिस कॅन हॅपन बिकॉज ड्युरिंग इंटरव्ह्यू यू ऑल्सो हॅव दी लिबर्टी और फ्रीडम टू आस्क क्वेश्चन टू देम. बट कसा क्वेश्चन विचारणार तुम्ही. तुम्ही जनरली कंपनीबद्दल क्वेश्चन विचारू शकता किंवा ज्या जॉब बद्दल ते आलेले आहेत तिथे त्या जॉब बद्दल तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. ती क्युरियोसिटी जर तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही बिंदास्त क्वेश्चन विचारू शकता. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. जर आता त्यांची कंपनी आलेली आहे तुमच्या इंटरव्ह्यूसाठी, ते एआय मध्ये काम करत असतील, मग तुम्ही विचारू शकता की एआय मध्ये तुम्ही अजून कोणत्या कोणत्या प्रोजेक्टवर काम चालू आहे सध्या, किंवा कोणत्या कोणत्या प्रोजेक्टवर तुम्ही जॉबसाठी बघताय स्टुडंट्सला, मी कोणत्या प्रोफाईलसाठी सूट होऊ शकतो, किंवा कोणती अशी प्रोफाईल आहे जिथे लर्निंग चांगली होऊ शकते, कंपनीच्या काय काय पॉलिसीज आहेत नवीन नवीन एम्प्लॉईजसाठी. तुम्ही हे विचारू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. कदाचित तुम्हाला जे अँसर पाहिजे होतं कंपनीबद्दल ते तुम्हाला ते पण देऊ शकतात बिफोर हँड. तर तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येऊन जाते. सो आस्किंग क्वेश्चन्स ड्युरिंग इंटरव्ह्यू इज ओके, नो प्रॉब्लेम इन दॅट, यू कॅन आस्क क्वेश्चन्स. ओके. बट हा, व्हॅलिड क्वेश्चन्स असणं खूप गरजेचं आहे. उगाच काहीतरी क्वेश्चन विचारायचं म्हणून विचारायचा नाहीये आपल्याला, की त्यांना ऑकवर्ड वाटेल किंवा त्याचा अँसरच त्यांना द्यायला त्रास होईल. काहीतरी विचारून उपयोग नाहीये विनाकारण. जे तुमच्या रिलेव्हंट आहे, जे तुमच्याशी रिलेटेड आहे, ज्याने तुमचा फायदा होणार आहे, ज्याने तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटणार आहे, त्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकता. अँड आफ्टर दॅट
लास्ट क्वेश्चन इज कॅन वी हॅव अ फॉलोअप आफ्टर इंटरव्ह्यू. ओके, इंटरव्ह्यू नंतर तुम्ही फॉलोअप घेऊ शकतात का? सो येस, वी कॅन हॅव अ फॉलोअप आफ्टर इंटरव्ह्यू, बट नॉट 3, 4, 5 टाइम्स. एकदा दोनदा तुम्ही फॉलोअप घेत असाल तर व्हेरी गुड. ओके, एकदा दोनदा तुम्ही फॉलोअप घेतला तर दॅट इज ओके. तुम्ही मेल वरती फॉलोअप घेत असाल तर दॅट इज फाईन, बट इव्हेंच्युअली मेल ऑर मेसेज दॅट इज ओके, ऑर ऍटलीस्ट ऍट द मॅक्स 1 कॉल, दॅट्स इट. खूप सारखे कॉल नका करू त्यांना आणि खूप सारखे मेसेजेस नका करू. बऱ्याच वेळा असं होतं की कंपनी जेव्हा इंटरव्ह्यू घेते, इंटरव्ह्यू घेतल्यानंतर साधारणतः 2 महिने 1.5 महिना टाइम जातो हे सगळं फायनल करण्यामध्ये, हे सगळे इंटरव्ह्यू शेड्यूल करण्यामध्ये, त्यानंतर ती जी पुढची प्रोसेस आहे ती करण्यामध्ये. सो असं नाहीये की तुम्ही इंटरव्ह्यू दिला आणि पुढच्या लगेच 3-4 दिवसातच तुमचं फायनलायझेशन झालं पाहिजे. नो, हे नेहमी लक्षात ठेवा, कंपन्यांना टाइम लागतो प्रोसेस करण्यासाठी. सो विनाकारण त्यांना पण त्रास देणं चुकीचं आहे आणि तुमचं पण इम्प्रेशन कमी करणं चुकीचं आहे त्यावेळेस. सो पेशन्स ठेवला पाहिजे. इव्हेंच्युअली बऱ्याच वेळा असं होतं, म्हणजे जेव्हा मी पण कॉर्पोरेट लेवलला जॉब केला आहे, साधारणतः 2 ते 3 महिन्यांचा ड्युरेशन लागला होता फायनल होण्यासाठी. आणि असं नका समजून चालू की एकाच इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन होतं. ऍज अ फ्रेशर तुमच्यासाठी एक इंटरव्ह्यू सफिशियंट असतो, बट बऱ्याच वेळा काय होतं की जो इंटरव्ह्यू होतो तो मॅक्झिमम 3 वेळा 4 वेळा असा होतो. ठीक आहे, 2 वेळा 3 वेळा 4 वेळा. पहिले HR राऊंड होणार, एक जनरल राऊंड होणार, मग हायर ऑथॉरिटीला जाणार, परत मग नॅशनल लेवलला जाणार. सो कीप दॅट इन माइंड. एकाच प्रकारचा इंटरव्ह्यू नाही होत कधी. फ्रेशरसाठी होऊ शकतो, दॅट इज इझी फॉर देम, बट पुढे जाऊन तुम्हाला एक्सपिरियन्स येईल त्या गोष्टींचा. ठीक आहे, ओके. सो फॉलोअप क्वेश्चन बद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं तसं लक्षात ठेवा. अँड फॉलोअप खूप कमी वेळा करायचा आहे, व्हेरी लिमिटेड टाइम, जास्त करायचा नाहीये. खास करून तुम्ही इन्स्टिट्यूटला पण विचारू शकता, नॉट नेसेसरी की तुम्ही कंपनीलाच विचारलं पाहिजे. ओके, ओके, समजलंय सर्वांना? अंडरस्टूड द ट्रिकी फेज ऑफ इंटरव्ह्यू? Yes, sir. ओके, बाकीच्यांचा रिस्पॉन्स येत नाहीये. बाकीचे मेंबर्स समजलंय? लक्ष देत चला सेशन्स वरती, कारण की फक्त मीटिंग जॉईन करून आणि आपण फोन साईडला ठेवून त्याचा बेनिफिट तुम्हाला नाही होणार. मला जितकी सॅलरी भेटणं होतं, मला जितकं पैसे भेटणार होते, ते तर मला भेटणारच आहे, राईट? बट इट्स फॉर यू गाईज. सी, ऍज अ स्टुडंट तुम्हाला जर पॅशन असेल शिकण्याबद्दल, करिअरमध्ये चांगलं करण्यासाठी, तर ऑफकोर्स तुम्ही या गोष्टींवर फोकस केला पाहिजे. बट इफ यू आर नॉट इंटरेस्टेड इन करिअर अँड एनिथिंग, देन दॅट इज ओके. त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, कारण की मी पण तुम्हाला फोर्स नाही करू शकत ना तिथे येऊन की तुम्ही कराच, व्हिडिओ ऑन करा किंवा रिस्पॉन्स देत चला. प्रत्येकाची लाईफ आहे, ज्याचा डिसिजन ज्याला त्याला घ्यायचा आहे, राईट? बट माझं कर्तव्य मला करणं आहे, शिकवायचं आहे तर शिकवणंच आहे. कारण की एक स्टुडंट जरी अटेंटिव्ह असेल तरी पण त्यांच्यासाठी तर कमीत कमी मला शिकवावं लागेल. सी, दीज आर दी रूल्स फॉर ग्रेट इंट्रोडक्शन. तुमच्यासाठीच गोष्टी आहे, लक्ष देत चला. कारण की सी, ऍज अ स्टुडंट तुम्हाला काही गोष्टी कॅज्युअली वाटतील, सिम्पल वाटतील, पण पुढे जाऊन तुम्हाला माहिती आहे हे जग खूप कॉम्पिटेटिव्ह झालेलं आहे, खूप कॉम्पिटेटिव्ह. तुम्ही जस्ट इमॅजिन करा, तुमच्यासारखे स्टुडंट पास आउट होणारे प्रत्येक वर्षी किती माहिती आहे का तुम्हाला? जस्ट गुगल करा किती स्टुडंट आहे पास आउट होणारे, आणि चेक करा की जॉब्स अवेलेबल किती असतात. जस्ट चेक इट. राईट ना? समजताय ना तुम्हाला माझं म्हणणं? की पास आउट होणारे जर स्टुडंट 40,000 असतील ना, तर फक्त 400-500 जॉब अवेलेबल असतात कंपन्यांमध्ये. असं प्रत्येकाला जॉब भेटेल असं गॅरंटीड नसतं, आणि भेटत पण नाही. सो तुम्हाला काहीतरी तुमचं लेवल वाढवणं गरजेचं असतं, तुम्ही काहीतरी नवीन शिकणं गरजेचं असतं. ते सॉफ्ट स्किल्स असो, ते AI असो, ते तुमचं करिक्युलम असो, काहीही असो. यू शुड लर्न समथिंग न्यू. यू शुड बी ऍट दॅट लेवल की जिथे जाऊन कंपनीला वाटेल की हा, या व्यक्तीला जॉबमध्ये घेतलं तर कंपनीचा फायदा होईल. गेटिंग ना? समजतंय ना? ज्यांचं लक्ष आहे कमीत कमी त्यांनी रिस्पॉन्स द्या. समजतंय सर्वांना? Yes. ओके. सो पे अटेन्शन, लक्ष असू द्या, शिकत राहा नवीन नवीन गोष्टी, आणि सॉफ्ट स्किल खूप इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. याला लाईटली खरंच घेऊ नका, कारण की आता वाटेल तुम्हाला की चला ठीक आहे, याचा तर काही बेनिफिट होतोय की नाही होते आपल्याला आता. हे रोज बेनिफिट असतो या गोष्टींचा. यु नो, इफ यू आर टॉकिंग टू अ क्लायंट ऑल्सो, त्यामध्ये सुद्धा तुमचे सॉफ्ट स्किल्स खूप महत्वाचे असतात. तुम्ही तुमच्या टीचर सोबत जेव्हा बोलतात ना, तेव्हा सुद्धा तुमचे सॉफ्ट स्किल्स कामी येतात तिथे.
जेव्हा तुम्ही एखाद्या एक्सटर्नल फॅकल्टी सोबत डिस्कस करतात ना, तेव्हा सुद्धा तुमचे सॉफ्ट स्किल्स तिथे कामी येतात. जेव्हा इंटरव्ह्यू देतात ना, तुमचे सॉफ्ट स्किल्सच तुम्हाला तिकडे घेऊन जातात, पुश करतात. टेक्निकल नॉलेज तर बऱ्याच लोकांकडे असू शकतं, बट सॉफ्ट स्किल्स प्रत्येकाकडे नसते. बऱ्याच वेळेस आपण मिस करतो काही इम्पॉर्टंट गोष्टी, अँड यू शुड फोकस ऑन दॅट. सो बी रेडी विथ ऑल दोज थिंग्स. ऍज आय टोल्ड यू की इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला खूप साऱ्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारतात, तुम्हाला तिथे रेडी असणं गरजेचं आहे. सो प्रिपेअर युअर सेल्फ अकॉर्डिंगली. ओके, टेक्निकल नॉलेज इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, बट साइड बाय साइड, इक्वली टू दॅट, एनहान्स युअर सॉफ्ट स्किल्स और पर्सनॅलिटी. ओके, ठीक आहे. रूल्स फॉर ग्रेट इंट्रोडक्शन आपण काय काय शिकलो? कस्टमायझेशन करायचंय, वेगवेगळ्या इंटरव्ह्यू साठी वेगवेगळ्या डेमो किंवा इंट्रोडक्शन तयार करायचंय, प्रॉपर सिक्वेन्स अरेंज करायची, समराईज नाही करायचंय फक्त की रीड केला आपण रेझ्युम फक्त, नो. एक्सपिरियन्सेस हायलाइट करा, एज्युकेशन बद्दल सांगा, स्किल्स बद्दल सांगा, हॉबीज बद्दल सांगा, चांगले चांगले एक्झाम्पल्स द्या, शॉर्ट मध्ये ठेवा बट चांगला ठेवा, आणि फुल नेम सोबत स्टार्ट करा. हॉबीज बद्दल सांगा, इम्प्रॉपर हॉबीजला अवॉइड करा. व्हॉलंटियर वर्क, जसं मी बोललो, तुम्ही काही समाजसेवा केलेली असेल, ब्लड डोनेशन अँड ऑल, ते तुम्ही करू शकता. हॅव अ प्रॉपर टोन, गेस्चर, आय कॉन्टॅक्ट अँड स्माइल. स्माइल ठेवणं गरजेचं आहे, ते तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करतं. त्यानंतर व्हर्च्युअल इंटरव्ह्यू साठी जसं मी बोललो, झूम असेल, वेबएक्स असेल किंवा टीम्स असेल, क्लिअर बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे, फॉर्मल अटायर असणं गरजेचं आहे, कॅमेरा शुड बी ऑन, स्ट्रेट बसणं गरजेचं आहे, कमरेपर्यंत दिसणं गरजेचं असतं किंवा पोटापर्यंत, दॅट्स ऑल. नेटवर्क चेक करा. ड्युरिंग मीटिंग इफ नेटवर्क गेट्स फ्लक्च्युएशन, देन मीटिंग कॅन्सल पण होऊ शकते किंवा डिस्कनेक्ट पण होऊ शकते. साऊंड क्वालिटी प्रॉपर ठेवा. चार्जिंग करा लॅपटॉपची प्रॉपरली, की जेणेकरून लाईट जर गेली, पॉवर कट ऑफ जर झाला, तर तुमच्याकडे बॅकअप असेल. प्रॉपर लाइटिंग ठेवा तुमच्या आजूबाजूला, की तुमची बॉडी, तुमचं एक्सप्रेशन्स, तुमची फेसिंग सगळं प्रॉपरली दिसलं पाहिजे समोरच्यांना. अँड अवॉइड दी बॅकग्राऊंड नॉईज. बॅकग्राऊंड नॉईजच खूप जास्त येते आणि तुमचा आवाज खूप कमी येतोय, तर ते पण एक प्रॉब्लेमॅटिक आहे. अँड नेक्स्ट वॉज द इंट्रोडक्शन एक्झाम्पल. हे तुम्ही तयार करा तुमचं स्वतःचं, ऍज अन असाइनमेंट तुम्ही घ्या. अँड लास्टली व्हॉट वी डिस्कस्ड, की का तुम्हाला हायर केलं पाहिजे, या कंपनीमध्येच काय यायचंय, तर तुम्ही स्किल्स, मॅचिंग प्रोफाईल, इंटरेस्ट बद्दल तुम्ही सांगू शकतात. कूल राहायचंय, जर तुम्हाला इन बिटवीन त्यांनी ब्रेक जर केला तुमचा सेंटेन्स, तर कूल राहायचं, येस सर, येस मॅडम म्हणून क्लोज करून टाकायचा विषय. तुम्हाला जर त्यांचा प्रश्न ऐकू नाही आला तर त्यांना पुन्हा विचारा. जर तुम्ही फ्रेशर असाल तर जसं मी सांगितलं, स्किल्सवर, हॉबीजवर, सॉफ्ट स्किल्सवर आणि पोटेन्शियलवर आणि सोशल वर्कवर फोकस करा. अँड अँसर फॉर एनी एम्प्लॉयमेंट गॅप्स. लग्न होतं, एक्झाम प्रिपरेशन होतं, हेल्थ इश्यूज होते, फॅमिली बिझनेस होता, हे तुम्ही सांगू शकतात. डिस्कशन ऑन सॅलरी. विलिंगनेस ठेवा, तुमची मानसिकता ठेवा की तुम्ही निगोशिएट करण्यासाठी तयार आहात. तुम्ही फर्म नाहीये की मला इतकेच पाहिजे, असं काही नाही. फ्लेक्सिबल राहा. एक्झॅक्ट नंबर नका सांगू, रेंज विचारा किंवा रेंज त्यांना सांगा. आणि आपण कॅन्डिडेटच्या पर्स्पेक्टिव्हने क्वेश्चन विचारू शकतो का, तर ऑफकोर्स आपण त्यांना पण प्रश्न विचारू शकतो, की जेणेकरून आपल्याला चांगली इन्फॉर्मेशन त्यांच्याकडनं भेटेल. कदाचित ऍज अ स्टुडंट आपल्याला काही गोष्टींचं कन्फ्युजन असतं, की ही कंपनी इथे काम करते का, बाहेरच्या देशामध्ये काम करते का, तुम्ही त्यांना विचारू शकता. ऍज अ ग्रोथ फॅक्टर किंवा ऑफ कंपनी किंवा क्युरियोसिटी तुमची कंपनीबद्दलची, त्यामध्ये तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. अँड कॅन वी हॅव अ फॉलो आफ्टर इंटरव्ह्यू? येस, तुम्ही फॉलो सुद्धा घेऊ शकता कंपनीचा. कारण की कंपनीचा फॉलोअप तुम्ही एकदा घेतला, दॅट इज ओके. दोनदा घेतला, ऍव्हरेज. तीनदा, चारदा, 5 वेळा तुम्ही घेताय, तर दॅट इज अ रॉंग थिंग. वन्स ऑर ट्वाइस दॅट इज ओके. त्यांना पण वेळ द्या. जसं मी तुम्हाला सांगितलं, एखादा कॅन्डिडेट जेव्हा सिलेक्ट करायचा असतो, तेव्हा त्यामध्ये खूप लेंदी प्रोसेस असते. हे फक्त असं नाहीये की तुम्ही इंटरव्ह्यू दिला आणि आज संध्याकाळी ते इंटरव्ह्यू घेऊन घरी गेले स्टाफ आणि इमिडिएटली त्यांनी सिलेक्शन केलं. नो, इट डझंट हॅपन दॅट वे. कारण की असं इमॅजिन करून चला ना तुम्ही, तुमच्या कॉलेजला ते आले आहेत, 3-4 मुलं त्यांना पाहिजे आहेत, ते कदाचित दुसऱ्या कॉलेजला पण जाऊ शकतात. त्यांच्याकडे भरपूर ऑप्शन आहे ना, ते तुम्हाला थोडी ना सांगत बसणार आहेत की ते अजून पण 4 कॉलेजला व्हिजिट देणार आहेत. तर कदाचित कदाचित त्यांना जर 10-15 मुलं पाहिजे, तर ते 5-7 कॉलेजेसला व्हिजिट देतील, प्रॉपरली बघतील की कुठे कॅन्डिडेट चांगले आहे, कोणत्या कॉलेजमधून किती कॅन्डिडेट पिक करायचे, इथून 2 करायचे, तिकडून 5 करायचे, इकडून 1 करायचा, इकडून 1 पण कॅन्डिडेट नाही घ्यायचा. असं पण होतं. इट डिपेंड्स ऑन हाऊ वी परफॉर्म. आपला परफॉर्मन्स कसा आहे त्या प्रकारे ते आपल्याला सिलेक्ट करतील. नॉट नेसेसरी की कॉलेजमधून घेतलाच पाहिजे स्टुडंट, नो. कधी कधी जर खूप एक्सपिरियन्सच खराब आला त्यांना, तर ते कॅन्सल पण करतात. ओके. सो प्रॉपर इंटरव्ह्यू देणं, प्रॉपर इंट्रोडक्शन देणं आणि प्रॉपर स्किल्स दाखवणं खूप गरजेचं आहे इंटरव्ह्यू मध्ये.
ओके, सो दिस इज ऑल अबाउट द इंटरव्ह्यू. ओके, सगळ्यात पहिले आपण इंट्रोडक्शन केलं, त्यानंतर व्हर्च्युअल इंटरव्ह्यू शिकलो, एक्झाम्पल शिकलो, इंट्रोडक्शनची असाइनमेंट तुम्हाला दिली आहे आणि ट्रिकी फेज बद्दल शिकलोय. काही डाऊट कोणाला? ठीक आहे, काही डाऊट नाहीये, राईट? ठीक आहे, आपण कोणाला काही क्वेश्चन असेल तर मेसेजवरती पण विचारू शकता. नॉट नेसेसरी की तुम्ही अनम्यूटच केलं पाहिजे. तुमच्याकडे ऑप्शन्स आहे, काही प्रॉब्लेम नसतो, विचारलं पाहिजे, विचारू पण शकतात. बट इफ देर इज नो क्वेश्चन देन दॅट इज ओके. लक्षात असू द्या की जेव्हाही तुम्ही एखादा इंटरव्ह्यू देतात, तुमच्याकडे प्रॉपर डेटा तयार असला पाहिजे तुमच्या इंटरव्ह्यूचा, तुमच्या इंट्रोडक्शनचा खास करून. त्यामुळे मी तुम्हाला असाइनमेंट दिली आहे. तुमचा इंट्रो स्वतः तयार करा चांगल्या प्रकारचा. गुगलचा पण सपोर्ट घ्या, नो प्रॉब्लेम, बट प्रिपेअर दी इंट्रोडक्शन ऑफ युअर सेल्फ. ठीक आहे, ते तुम्हाला खूप हेल्प करेल. ठीक आहे, आणि नेक्स्ट सेशन मध्ये आपण नेक्स्ट टॉपिक पासून स्टार्ट करणार आहोत. बिकॉज इंटरव्ह्यू बद्दल जे पण काही होतं ते आपण या सेशन मध्ये कम्प्लीट केलं आहे. ओके, सो वी विल बी स्टार्टिंग विथ द डिफरंट टॉपिक फ्रॉम नेक्स्ट सेशन ऑनवर्ड. ठीक आहे, तो आज आपण इथेच थांबूया. इफ देयर इज नो क्वेश्चन देन वी आर वाइंडिंग अप. वी विल मीट इन नेक्स्ट सेशन देन. ठीक आहे, थँक यू ऑल, हॅव अ गुड डे. थँक्स.